वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. तुकोबाने का आरतीमध्ये गोड वर्णन केले. आषाढी कार्तिकी हो गरुडकयांचे भार, गरजते नाम घोषे महावैष्णवीर, पापासी रिग नाही असुर कापती सूर, जय देवा पांडुरंगा जय अनाथनाथा, आरती ओवाळीन तुम्हा लक्ष्मी कांता. पांडुरंगाची आरती करताना तुकोबाने म्हणतात आषाढी कार्तिकी हो गरुडकयांचे भार, गरजते नाम घोषे महावैष्णवीर, पापासी रिग नाही असुर कापती सूर. आषाढी निकट आला कार्तिकीचा हाट, पुरे दोन्हीच बाजार. तुकोबाने सांगतात सुखे करावा संसार पण न संधावे दोन्ही वार. म्हणजे मंगळवार आणि शनिवार असं नाही, आषाढी आणि कार्तिकी जे काही दोन वारे आहेत त्या दोन वाऱ्या मात्र विसरू नका. आषाढी कार्तिकी विसरू नका. मग सांगत असे गुजर पांडुरंग परमात्मा सांगतात सगळ्या वारकऱ्यांना, भक्तांना, वैष्णवांना सांगतात कमीत कमी 12 महिन्यातले हे दोन जे काही वारे आहेत त्या दोन वाऱ्या तरी आम्हाला काय करा विसरू नका. कारण तुमची मी बरा दिसत असे तेही त्रिभुवनी मज नाही कोणी, मने चक्र पाणी नाम असे तुम्ही जाता गावा भरपूर माझ्या जीवा. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ कोमटी, मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. अखिल गुणनिधान षड्गुणैश्वर्य संपन्न सत्यानंदन श्री रुक्मिणी प्राण संजीवन श्री पंढरीनाथ भगवंताच्या अपार आणि असीम कृपेने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानियांचे शिरोमणी साधकांचे मायबाप भगवान श्री ज्ञानोबराय, प्रेममूर्ती भक्त शिरोमणी श्री नामदेवराय, पैठणवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, वैराग्य राग रसिक जगद्गुरु श्री तुकोबराय, प्रातस्मरणीय वैकुंठवासी सद्गुरु श्री स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज आणि सर्व साधू महापुरुषांच्या कृपेने श्री पंढरी धामामध्ये पुण्यसलीला भगवती चंद्रभागा मैयाच्या तीरी पंढरी क्षेत्रामध्ये प्रातस्मरणीय वैकुंठवासी सद्गुरु श्री मामासाहेब दांडेकर यांच्या चरणकमली आज काही निमित्तानं असलेली आज ही नैमित्तिक सेवा आहे. सेवेला घेतलेला आपण जगद्गुरु श्री तुकोबारायांचा अत्यंत गोड असून संत प्रकरणातील आहे. विठ्ठल सेवेचं निमित्त सांगतो. सुरुवातीला वैकुंठवासी तीर्थस्वरूप मातोश्री श्री विजयालक्ष्मी विष्णू नाईकवाडी यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त ही सेवा आहे. तीर्थस्वरूप असणारे मातोश्री थोर तपस्वी असणारे आमच्या आकासाहेब दरवर्षी आपल्या मातोश्रींचं काय करत असतात, पुण्यस्मरण करत असतात. आनंद क्षेत्रामध्ये केलं, योगायोगानं पंढरी क्षेत्रामध्ये त्यांना भगवंतांनी प्रेरणा केली आणि त्या प्रेरणेने त्या पंढरी क्षेत्रामध्ये ही उपासना जी आहे, सेवा आहे, ती सेवा करायचं त्यांच्या मनामध्ये आलं आणि तो योग भगवंताच्या कृपेने, शास्त्राच्या कृपेने प्राप्त झाला. विठ्ठल सेवेचं भाग्य असं इतकं गोड आहे. पंढरी सारखं धाम आहे, पंढरी सारखं क्षेत्र आहे. अधिक अक्षराने एका भूवैकुंठमध्ये तुका पंढरी सारखं क्षेत्र आहे. इंद्रचंद्र महेंद्र यात्रेची पूजिती सर्व देवता, सर्व शास्त्र, ऋषीमुनी ज्यांचं ध्यान करतात तो परमात्मा ज्या क्षेत्रामध्ये आहे असं धाम, ती देवता मुकुटमणी पुंडलिक, सर्व संतांचे राजे श्री पुंडलिकराय अवघ्या संत एक वेळा भेटले. पुंडलिक दृष्टी देखील सर्व संत इथं आहेत. अवघीच तीर्थ सर्व तीर्थ इथं आहे. देवाचा देव इथं आहे. विठ्ठल भाग्य कसं असतं पहा. ज्ञानोबराय गोड बोलतात परी सण सुरत आणि संपत्ती. सण असावा, सोयरेधारे असावे, संपत्ती असावी. ही तिन्ही योग एकत्र येण्यासाठी खूप पुण्याही लागते. काही काही ठिकाणी फक्त सणच असतो, सोयरेधारे मोकललेले असतात, दूर गेलेले असतात, संपत्तीचाही विचार नसतो. एखाद्या भाग्यवान पुरुषाच्या ठिकाणी सण असतो, सोयरेधारे एकत्र आलेले असतात, अनुकूल असतात आणि संपत्ती असते. असा हा आजचा योग आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य ज्या मातोश्रींचं पुण्यस्मरण आहे त्यांचंच पुण्य म्हणावं लागेल. पंढरी सारखं क्षेत्र सर्व संत आहेत, सर्व तीर्थ आहेत.
आणि विशेषतः आमचे गुरुवर्य श्री हरिभक्त पाणी बंजेधर बाबा, वैराग्यमूर्ती गुरुवर्य श्री देवराम बाबा, परमपूजनीय श्री गाथामूर्ती असणारे आमचे बारगजे महाराज आहेत, सर्व गुरुवर्य आमचे पितांबर बाबा आहेत, सर्व महापुरुष या ठिकाणी विराजमान आहेत. हे संत काही सहजासहजी भेटू शकतात का? सहजासहजी प्राप्त होऊ शकत नाही. पण काय आईसाहेबांची पुण्य असेल त्यांच्या योगानं, आता त्या आकाने ह्यांना आमंत्रण दिलं नव्हतं या कीर्तनाला किंवा सेवेला या, असं काहीच नाही. पण योग असा आला आणि त्यात आळंदी पंढरीचे वारकरी पण आहेत. विठ्ठल त्या केलेल्या सेवेची पुण्य असे तुका म्हणे, होय तुमचे पुण्य भेटी त्या पायाशी रे. केलेली सेवा, केलेलं तप, केलेली साधना काय वाया जात नसते. त्याचा परिणाम हे सर्व पांडुरंगाला ज्ञानोबऱ्यांना प्रिय असणारे साधक, गुरुवर्य, साधू संत, महापुरुष सर्व या ठिकाणी विराजमान झालेले आहेत. अशा ह्या सुवर्णमय योगामध्ये, दुग्ध शर्करा योगामध्ये असणारी ही सेवा मातोश्रींचा असणारे चौथं पुण्यस्मरण आहे. विशेषत्व सांगायचं म्हणजे त्यांना प्रातस्मरणीय सद्गुरू श्री मस्ताना बाबांची सेवा घडली होती. विठ्ठल म्हणजे ऋषिकेशचे साधू महापुरुष होते. परंतु वैकुंठ श्री बालयोगी महाराजांच्या मुखातून आम्ही त्यांचं नेहमी नाव ऐकायचो. आणि मग ते विरक्त महापुरुष होते. तुका म्हणे गरीब फकीराचे परी फकीर होते. ते कसल्याही प्रकारचा संग्रह नाही, कसल्याही प्रकारची उपाधी नाही. त्यांचं नाव वेगळंच आहे. पण त्यांना मस्तराम का म्हणले? ते आपल्या मस्तीमध्ये रममान होते. आत्मारामस्य मोया, आत्माराम होते. आत्मनी एव संतुष्ट. आत्म्यामध्ये जो संतुष्ट आहे, आज्ञामध्ये जो रममान आहे, आज्ञामध्ये ज्याची रती आहे, ज्याची क्रीडा आहे, ते मस्तराम बाबा. विठ्ठल जीवनामध्ये साधू पुरुषाची सेवा घडलीच पाहिजे. देवर्षी नारद सांगतात, यो महानुभावं सेवते सतरती सतरती स लोकांस तारयते. जया सद्गुरु तारो पुढे नामवर्षाला ते सांगतात, ज्यांना महापुरुषांची सेवा घडते, संतांची सेवा घडते, तोच महात्मा पवित्रेला जाऊ शकतो, भावनागर सागरातून पवित्रेला जाऊ शकतो. अशा महापुरुषांची संगती घडली, भेट घडली, त्यांची सेवा केली. पूजनीय असणाऱ्या आमच्या आका सुद्धा ऋषिकेशला पुष्कळ वर्ष राहिल्या. त्यांची जोपर्यंत महाराज होते तोपर्यंत त्यांची सेवा घडली. आणि विशेषतः प्रातस्मरणीय आपले सर्वांचे गुरुवर्य शांतीब्रह्म पुणेकर बाबा, तेही ऋषिकेशला श्री सद्गुरू मस्तराम बाबांची भेटी त्यांची व्हायची. तिथे यायचे. आळंदीमध्ये सुद्धा आकांचा आश्रम आहे, तिथे गुरुवर्य बाबा यायचे. म्हणजे या सर्वांचा आशीर्वाद, ज्यांचं पुण्यस्मरण आहे त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये तप केलं, ज्ञानेश्वरी, श्रीमद भगवद्गीता, रामरक्षा स्तोत्र आदीचं पठण, नामचिंतन विशेषत्वानं केलं आणि आळंदी क्षेत्रामध्ये ज्ञानोबऱ्यांच्या चरणी देह ठेवला. विठ्ठल सर्वांचं होत नसतं. गुरुवारी आपले पांडुरंग बाबा भले सांगत असतात, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये पुण्य केलेलं आहे त्यांचंच पुण्यस्मरण होतं. इतरांचं फार झालं तर पाप तिथी म्हणा नाही, तर त्यांची पुण्यतिथी नसते. ह्यांनी स्वतः पुण्य मिळवलं, इतरांना एक पुण्य मार्गाला लावलं. असे असणारे तीर्थस्वरूप मातोश्री भगवान ज्ञानोबऱ्यांच्या चरणी त्यांचा देह आयुष्य कळसाशी आले. जवळजवळ 100 वर्ष आयुष्य होतं आईसाहेबांना. साधना केली, तपश्चर्या केली, ज्ञानोबऱ्यांचं चिंतन केलं. कारण गुरुवर्य वैकुंठवासी विठ्ठल महाराज भोले बाबा सांगायचे, आळंदी हे मुक्त होण्याचं ठिकाण आहे. विठ्ठल आळंदी क्षेत्रामध्ये ज्ञानोबऱ्यांच्या चरणी त्यांचा जो काय आपला देह आहे, आपला देह समर्पित केला. पंढरीचं वारी आहे, पंढरीचं वारीचं पुण्य आहे. काय आनंद आहे. आज इतक्या वर्षांनी, 2 वर्षांनी, इतके वर्ष म्हणतोय, 2च वर्ष झाले, इतक्या वर्षांनी म्हणतोय. म्हणजे काय क्षणाचा काय नाही. त्या गोपिकांना नुसतं त्या पापण्या लवत होत्या, त्यांना योगाचं प्रमाण वाटत होत्या. तर जो हा इतक्या वर्षांनी असणारा हा जो काही काल आहे, वारी काही भरली नाही. पण ह्यावेळेस मात्र भगवंताची कृपा, गुरुवर्य शांतीब्रह्म बाबा नेहमी सांगायचे, हा रोग भरण्यासाठी देवाला प्रार्थना करा. विठ्ठल
प्रार्थनेचा परिणाम, त्या उपासनेचा परिणाम देवाने सर्व रूप घालवला. सुंदर अशी वारी भरली. ऐसे संत जन, ऐसे हरिदास, ऐसा नाम हो सांगा कुठे. वारकरी पाहायला मिळाले डोळ्याला. तुकोबाऱ्या सांगतात डोळा देखील सज्जन निवाराला भाग असे. रस्त्यानं दिंडीमध्ये पंढरी क्षेत्रामध्ये वारकरी वैष्णव पाहायला मिळाले की मग वारी सफल झाली असं वाटतं. वारकरी भेटले, गंगेचं स्नान घडलं, पांडुरंगाचं दर्शन घडलं, प्रदक्षिणा घडली, वारी सफल झाल्यासारखं होतं. देवाची असणारी कृपा आहे. कार्तिकीचा असणारा हा सोहळा आहे. तुकोबारे गोड वर्णन करतात. कार्तिकीचा सोहळा चला जाऊ पाहू डोळा, आले वैकुंठ जवळा, सन्निध पंढरी आस करीती देखुनी वाळवंटीचे सुख धन्य धन्य मृत्यूलोक म्हणते भाग्याचा पैसा. 12 वाऱ्यामध्ये 4 वाऱ्या प्रधान आहेत. त्यातली कार्तिकी वारी म्हणजे वाळवंटाचं सुख भोगण्याची वारी. वाळवंट बर्वे नीट उत्तम किंवा ह्या हरिदास असे वाळवंट जागरणा स्थितीतले सर्व नाम वाळवंटी कीर्तन करेल. किती गोड नामदेवाने वर्णन केलेले. सुंब्याचा करदोडा, रक्त्याची लंगोटी, नामा वाळवंटी कीर्तन करे असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे भक्त शिरोमणी श्री नामदेवराय पुंडलिक रायाच्या समोर पांडुरंगासमोर काय करायचे, कथा करायचे, कीर्तन करायचे. पुंडलिका पास पवित्र अशा वाळवंटामध्ये कीर्तन करायचे, भगवंताची सेवा करायचे. असं असणारे वाळवंटाचं सुख आहे. कार्तिकी वारीच्या निमित्तानं आपल्याला भोगायला मिळालं. तुकोबाराने एका आरतीमध्ये गोड वर्णन केले. आषाढी कार्तिकी हो गरुडकयांचे भार, गर्जते नाम भूषे महावैष्णववीर, पापासी रिग नाही असुर कापती सूर, जय देवा पांडुरंगा जय अनाथनाथा, आरती ओवाळीन तुम्हा लक्ष्मी कांता. पांडुरंगाची आरती करताना तुकोबारे म्हणतात आषाढी कार्तिकी हो गरुडकयांचे भार, गर्जते नाम भूषे महावैष्णववीर, पापासी रिग नाही असुर कापती सूर. आषाढी निकट आला, कार्तिकीचा हाट, पुरे दोन्हीच बाजार. तुकोबारे सांगतात सुखे करावा संसार, पण न संधावे दोन्ही वार. म्हणजे मंगळवार आणि शनिवार असं नाही. आषाढी आणि कार्तिकी जे काही 2 वारे आहेत त्या 2 वाऱ्यामधले विसरू नका. आषाढी कार्तिकी विसरू नका. मग सांगत असे गुजर पांडुरंग परमात्मा सांगतात. सगळ्या वारकऱ्यांना भक्तांना वैष्णवांना सांगतात
कमीत कमी 12 महिन्यातल्या ह्या 2 जे काही वाऱ्या आहेत त्या 2 वाऱ्या तरी आम्हाला काय करा, विसरू नका. कारण तुमची मी बरा दिसत असते. तेही त्रिभुवनी मज नाही कोणी, मने चक्रपाणी नाम असे तुम्ही जाता गावा, भरपूर माझ्या जीवा. आपण पाहिलं 2 वर्षामध्ये वारकऱ्यांना पांडुरंगाचं काही दर्शन होत नव्हतं महाराज. तरी आम्ही गेलो होतो एकादशीला, विश्वस्तांनी आम्हाला सोडलं होतं, पंढरी संस्थानच्या विश्वस्तांनी. पण देवाला पाहिल्यानंतर असं वाटायचं, दुःख व्हायचं देवाला पाहताना. कारण देवाला तुमच्यानी बरा दिसत असेल. जर देवाच्या भेटीला जर वारकरी आले नाही, वैष्णव आले नाही, तर देवाचा महिमा राहील का महाराज? नाही. म्हणजे आमचे भावे तुझं देव कारण महाराज सांगतात, लोहो महिमान परिसा, आमच्यामुळे तुझा महिमान आहे. धन्वंतरी रोगी आणला उजेडा, तुकोबरे सांगतात. विषयाशी मोल अमृताचे बोले, पितळ तरी सोनी उंच लेचे, तुकोबरे सांगतात. तुका म्हणे आम्ही असून येता, तुझं देव पण आणि येले महाराज सांगतात. आमच्यामुळं तुमचं सत्ता आहे, तुमचं वैभव आहे, संस्कृती आहे. वैष्णव नसतील तर परमात्म्याचं कसल्याही प्रकारचं अस्तित्व शिल्लक राहत नाही. आज देवाचं आपण दर्शन करतो, देवाचा चेहरा आता चांगला दिसतो. विठ्ठल तदनंतर धन्य धन्य धराकडे तो दृष्टीने आहे. महाती काय वैकुंठ गुण असे. भगवान श्री ज्ञानोबरांचा संजीव समाधी उत्सव आहे. जो करीले याची यात्रा तारे सकळे गोत्र सकळे पुरे पवित्र याचे दर्शने होती. असा हा खूप मोठा परमभाग्याचा उत्सव वैष्णवांच्या जीवनामध्ये परमभाग्याने आपल्याला प्राप्त झालेला आहे. गोड असा जलदृष्टी तुकोबरांचा आपण सेवेला घेतला आहे. जलदृष्टी तुकोबराय सांगतात, जे भगवत भक्त असतात, भगवंताचा साक्षात्कार करून घ्यायचा असेल, परमात्म्याच्या साक्षात्कारासाठी काही गोष्टीची आवश्यकता आहे. परमात्म्याचा साक्षात्कार सहजासहजी कुणाला येऊ शकत नाही. त्यासाठी म्हणून शास्त्र असं सांगतं, सत्येन लभ्यस तपसा सम्यक ज्ञानेन ब्रह्मचर्य नित्यम. तो परमात्म्याचा जर अप्रोक्ष ज्ञान प्राप्त करून घ्यायचा असेल तर सत्य, तप, सम्यक ज्ञान आणि ब्रह्मचर्य या साधनेच्या द्वारे त्या परमात्म्याचा अप्रोक्ष अनुभूती येऊ शकते. अशी अप्रोक्ष अनुभूती येण्यासाठी साधकाच्या जीवनामध्ये पूजनीय श्री डोंगरेजी महाराजांनी पंचशुद्धी सांगितली. त्याच्या पंचशुद्धी आहे, त्याला परमात्म्याची अनुभूती येऊ शकते. त्यातली सांगत असताना एक मातृशुद्धी, पितृशुद्धी, द्रव्यशुद्धी, आहार शुद्धी आणि वंशशुद्धी. विठ्ठला ज्या साधकाच्या भाग्यवान साधकाच्या जीवनामध्ये ह्या पंचशुद्धी आहेत, त्याला परमात्म्याचं अप्रोक्ष ज्ञान झाल्याशिवाय राहणार नाही. मातृशुद्धी, पितृशुद्धी, द्रव्यशुद्धी, आहारशुद्धी आणि शेवटची आत्मशुद्धी, वंशशुद्धी, आत्मशुद्धी. या पंचशुद्धी ज्याने साधल्या त्याला मात्र परमात्म्याचं दर्शन होतं. आणि ह्या पंचशुद्धीचं वर्णन जगद्गुरु तुकोबर आहे सेवेला घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या.
पंचशुद्धीचं वर्णन प्रथम चरणामध्ये करतात. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. जसे बीज असं जसं फळ प्राप्त होतं तुकोबऱ्या सांगतात बीज पेरवण्या त्याची घ्यावून फळ डोरलीस केळ कैची लागे किंवा गोमट्या बीजाची फळे गोमटे बाहेर त्याची पोटी समजतो तुकोबऱ्या सांगतात. बीज जर शुद्ध असेल तर फळ सुद्धा रसाळ असतं आणि गोमटं नाम चांगलं असतं. बीज पंच ह्या बीजामध्ये शुद्ध बीजापोटी याच्यामध्ये पंचशुद्धी शास्त्राने सांगितल्या. मातृशुद्धी पाहिजे, पितृशुद्धी पाहिजे, द्रव्यशुद्धी पाहिजे, आहारशुद्धी पाहिजे आणि आत्मशुद्धी पाहिजे. तुकोबऱ्या सांगतात मातृतीर्थ जे आहे पारमार्थिक साधना करणारा जो साधक असतो त्याच्या जीवनामध्ये मातृशुद्धी पितृशुद्धी अत्यंत महत्वाची आहे. आळंदी क्षेत्रामध्ये वास्कर फळावर एक महात्मा होते. त्यांचं कीर्तन चालू होतं वास्कर फळावर आळंदी क्षेत्रामध्ये. प्रातस्मने श्री मल्हारराव वास्कराची समाधी पुढे आणि संध्याकाळची वेळ होती, थोडा उशीर झालेला होता. एक पोलीस तिथं आला, म्हटले बाबा तुमचं कीर्तन बंद करा, म्हणजे आता वेळ होऊन गेलेली आहे. मग ते आता अधिकारी महात्मे होते, आपल्यासारखे नव्हते. आपण एक विठ्ठल जय जय विठ्ठल केलं असतं. पण त्यांनी म्हटले तुम्ही म्हणताय कीर्तन बंद करा, तुझ्या आईला जाऊन विचार तुझे वडील कोण आहेत. विठ्ठल दयासी नावडे हरिनाम कीर्तन आणि नर्तन वैष्णवांचे सत्य त्याचे वेळे विचार मातेशी व्यवहार अंत्यजाचा हे दृपद आहे. दयासी नावडे हरिनाम कीर्तन. आता ह्याला कीर्तन आवडत नव्हतं, ते महापुरुष होते, त्यांनी सांगितलं तुझ्या घरी जा म्हणले आणि आईला विचार. आता हा प्रश्न करणं मोठा अवघड आहे, पण त्यांनी मातोश्रींना विचारलं. आईनं खरं खरं सांगितलं. याचा परिणाम असा आहे तुका म्हणे येथे मानी आन सारिके तात्काळ तो मुखी पुष्ट होय मायबापी वेळानं साधी. प्रातस्मने गुरुवारी श्री वैभव प्रमाण म्हणायचे. का घडलं असं? त्याला भगवत भक्ती परमात्म्याचं भजन का नाही आवडलं? तर मातृशुद्धी नव्हती. विठ्ठल अन्याय तो त्याचा नव्हे व्हायचा मायबापी वेळानं साधिली. पितृशुद्धी अत्यंत महत्वाची आहे. पितृतीर्थ शुद्ध पाहिजे. तुकोबऱ्याचं प्रमाण आहे. तुका म्हणे ज्याचा पिता नाही शुद्ध तयासी गोविंद अंतराला. ज्याचा पिता शुद्ध नाही त्याला परमात्म्याचा बापा नाही ताळा. तुका म्हणे ज्याच्या बापा नाही ताळा तो देखील काळा. संतांनी महाराज सांगतात पितृशुद्धी अत्यंत महत्वाची. हिरण्यकशिपूच्या पोटी भक्तवारे प्रल्हादचे जन्माला आले, पण त्या ज्यावेळेस श्री देवी कयादू माता काय परमात्म्याचं 108 वेळा नामस्मरण करून घेतलं होतं. विठ्ठल पितृशुद्धी महत्वाची आहे, मातृशुद्धी महत्वाची आहे, द्रव्यशुद्धी महत्वाची आहे. आता कुठलाही पैसा आणत पंगत घातली त्याला अर्थ नाही. नाही तर लोक कुठलाही पैसा आणतात आणि पंक्ती घालतात. वाटतं केलं पापे पंक्तीमध्ये जर फिटेल असं वाटतं. तसं नाही. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास बेचकरी. महाराज सांगतात उत्तम व्यवहाराने उत्तम धन प्राप्त करून ते सत्कार्यामध्ये खर्च करणं हे महापुरुषाचं लक्षण आहे. द्रव्यशुद्धी अत्यंत महत्वाची आहे. आपल्याला श्रीमद भागवताचाच प्रसंग आहे. श्री प्रसिद्धी महाराजांनी ते द्रव्याचा जो मुकुट होता, जरासंधाचा मुकुट होता, अन्यायाचा मुकुट होता, मस्तकावर धारण केला, परिणाम कलीनं प्रवेश केला. अन्यायाचं धन माणसाला कुठं नेईल सांगता येत नाही. ते हिंसा थोडं भागवतामध्ये वर्णन केलेलंच आहे. म्हणून द्रव्यशुद्धी अत्यंत महत्वाची आहे. माणसाला गरीब असलं तरी चालेल. माणूस द्रव्य अन्यायाचं नको माणसाच्या जीवनामध्ये. द्रव्यशुद्धी शास्त्राने महत्वाची सांगितली. त्याच्यानंतर आहार शुद्धी. आहार सुद्धा चांगला पाहिजे. आहार शुद्ध सत्वशुद्धी, सत्वशुद्ध शुद्धी. ज्याचा आहार चांगला आहे त्याचा विहार विचार चांगले असतात. जसं आपण आहार सेवन करू. भगवान ज्ञानोबांनी 17 वर्णन केलेले आयुसत्व बलारोग्य सुख प्रीती वर्धना रस्यास
स्निग्धा स्थिराद्या आहार सात्विक प्रिया. हे आयुष्य जे काही चांगलं रस सेवन केला ज्ञानोबा वर्णन करतात. बुद्धी जी असते माणसाची बुद्धी सत्वगुणामध्ये स्थिर होत असते. आहार आपण जसा सेवन करू तशी माणसाची बुद्धी होत असते. एकदा काय झालं, प्रातस्मरणी सद्गुरू जोग महाराज मुंबईला गेले आणि ते तंट्याचा वाद मिटवला गेले होते. त्यावेळेस प्रातस्मरणी सद्गुरूचे मामासाहेब लहान वयामध्ये होते, त्यांनाही घेऊन गेलेले होते. आणि मग तो वाद मिटवत असताना ते जे प्रतिस्पर्धी होते दोघ जण, त्यातल्या एकाने काय केलं, मामांना मुंबईच्या त्या समुद्र सपाटीवर ते नारळाचं जे काही पाणी आहे ते पिण्यासाठी नेलं होतं, शाळेचं पाणी नेलं होतं. आणि मग मामासाहेब लहान वयामध्ये होते, आपल्या वयामध्ये होते. ते जे काही पाणी होतं ना शहाळ्यातलं पाणी पिलं. आल्यानंतर आपल्या गुरुजींना म्हणजे सद्गुरू जोग महाराज सांगितलं. सद्गुरू जोग महाराज म्हणतात, अरे तुला माहित नाही म्हणजे त्या लोकांनी पैसा कुठल्या पद्धतीनं कमवलेला आहे, ते जे काही तू पिलेलं आहे ते ओपून टाक म्हणे. विठ्ठल अधमाचे अन्न खादलिया की जे वमना वर्णन करतात. एखाद्या अधम पुरुषाचं आपण जर अन्न सेवन केलं त्याचा परिणामही मनुष्याच्या जीवनामध्ये बुद्धीमध्ये परिणाम होत असतो. म्हणून एक वेळ उपाशी राहिलं चालेल पण हॉटेलमधलं खाऊ नये. विठ्ठल जशी मातृशुद्धी, पितृशुद्धी, द्रव्यशुद्धी, आहारशुद्धी तसंच आत्मशुद्धी जीवनामध्ये अत्यंत महत्वाचे. ज्या साधकाने या 4 शुद्धी साधून 5वी आत्मशुद्धी, त्या आत्मशुद्धीचं वर्णन परत आत्मामध्ये आलेलंच आहे. अशी आत्मशुद्धी अंतर्बाह्य शुचित्व ज्याने प्राप्त करून घेतलेलं आहे त्या महापुरुषाला, त्या भाग्यवान साधकाला परमात्म्याचा अप्रोक्ष अनुभव आल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल मातृशुद्धी आणि पितृशुद्धी अत्यंत महत्वाची असते. नियती येते माता तुकोबाराय वर्णन करतात. लेकुराचे हितवा हे माऊलीचे चित्त, ऐसे कळवळ्याची जाती करी लाभा प्रीती. मातृतीर्थ जास्त किती प्रेम करत असतं, कारण आई वडिलांच्या स्वभावाचा संस्काराचा परिणाम त्या पुत्रावर प्राप्त होत असतो. जशी मातेचे स्वभाव असेल तसंच देवी सुमित्राच्या अंतःकरणामध्ये भाव निर्माण झाला. काय निर्माण झाला, वडिलाची सेवा अहर्निशी. तसंच पुत्ररत्न जन्माला. कौसल्या देवी सदा समाधिस्थ रामरूप झाले, कौसल्य आमावले नामा म्हणे. देवी कैकेयीच्या अंतःकरणामध्ये भाव उत्पन्न झाला. ज्येष्ठाशी धाडावे धुली दिगंतरा, नये समाचार त्याचा आम्हा, जनाथ हे निंदे वेद बाह्य कर्म, कैता अधर्म पाप बहु. नामदेवराय वर्णन करतात. जसे मातेचे संस्कार असतात, पित्याचे संस्कार असतात, ते संस्कार काय होत असतात, पुत्राला प्राप्त होत असतात. म्हणून मातृतीर्थ शुद्ध असणं गर्भोपनिषद आहे. त्या गर्भोपनिषदामध्ये जे काही 16 संस्कार 46 संस्कार आहेत त्याचं सगळं चिंतन केलेलं आहे. प्रथमे मासिक कलरम जे आहे ते पहिल्या महिन्यामध्ये मातेच्या उदरामध्ये बुडबुड्या निर्माण होतात, म्हणजे त्याची काय गर्भधारणा कशी होते त्याचं चिंतन आलेलं आहे. पण हळूहळू गर्भाची काय होत असते, निर्मिती होत असते. जसं जसं ते मातेचे संस्कार असतात तसे ते सर्व संस्कार त्या पुत्रावर प्राप्त होत असतात. आज आपण एवढं ज्ञानोबाऱ्याचा महिमा वर्णन करतो, पण हा सगळा ज्ञानोबाऱ्याचा महिमा नाहीच आहे. हा सगळा मातृतीर्थाचा महिमा आहे. आईसाहेबांचं वर्णन करताना, देवी रुक्मिणी मातेचं वर्णन करताना असं आलेलं आहे, श्री विठ्ठल पंतांनी कोणती साधना केली. ज्ञानोबा एवढंच त्या घरामध्ये जन्माला येतात का हो? नाही. आजही लोक आम्हाला म्हणतात भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला यायला पाहिजेत. अजूनही म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायला पाहिजेत. अरे पण बाबा आता देवकी आणि जिजाबाई कुठं आहे? विठ्ठल हरिकथा नाम संकीर्तन संतांचे दर्शन सर्व काळ, पंढरीची वारी आषाढी कार्तिकी विठ्ठल एकाएकी सुखरूप ही श्री विठ्ठल पंताचा नेम होता. आणि आई साहेबांनी ही काही 1.25 लक्ष परिक्रमा सुवर्ण पिंपळाला केल्या, सिद्धेश्वराची सेवा केली, देवी इंद्राणीची सेवा केली. आणि अशी एवढी मोठी साधना केल्यानंतर मग भगवान ज्ञानोबाने जन्म घेतात. जे ज्ञानोबाने वर्णन केले, जयाच्या कुळी चिंता झाली ईश्वराची पतिव्रता, हे सगळं जे वर्णन केले शुचिनाम श्रीमताम घे, हे ज्ञानोबाने आपलंच वर्णन केले असं म्हणायला काही हरकत नाही. ते घर कसं असलं पाहिजे, सिद्धांताच्या सिंहासनी राज्य करीती त्रिभुवनी, जे कुंजते गो किलवणी विवेकानीच्या ज्ञानोबाऱ्या वर्णन करतात. ज्यांचा असा आहे, वेद तो जागेश्वरो, जिथे वेद ही जागृत देवता आहे, सारासार विचार हा जिथला मंत्री आहे, अशा या पवित्र कुळामध्ये त्या योगियाच्या कुळी जन्म पावे. ज्ञानोबाऱ्या तिथं भगवत भक्त साधू महात्मा जन्म घेतो. ज्यावेळेस भगवान ज्ञानोबाऱ्या समाधीला बसू लागले
त्यावेळेस ज्ञानोबा भगवान पांडुरंग परमात्मा माऊलीचे इतकं गोड वर्णन करतात. देव म्हणे देवमती रुक्मिणी आची योगी देखीला नेणी हेची ज्ञान संजीवनी त्रैलोक्यासी धन्य धन्य धरातळी जो या सगळं वर्णन केलं. अलंकापुरे शिवपीठ पूर्वी देवती ब्रह्मादिकी तत्पृष्ठी इथेचे पै केले. इंद्र येऊन या भूमीसी याग संपादिले हरणसी इंद्राणी इंदोरशी पंचकृषी यापासून त्रिवेणी गुप्त असे भैरवापासून बाह्य दिवसे पूर्ववटी मायादिशी प्रत्यक्ष जाण पार्वती भोवती वनवल्ली वृक्ष येथे देव योनी होती पक्षी असे नित्य साक्षी असते नादकी नासती उदकी पंढरी मुनी सोपे जनाचे हरावया पापे कळिका कोपल्या कोपेन चले अलंका पुरासी ऐसे सांगता हरिसी प्रेम वस्तटले रुक्मिणीसी. एवढा महिमा भगवान ज्ञानोबरायांचा पांडुरंग परमात्म्याने वर्णन केला. भक्त ज्ञानी आणि वैरागी ज्ञानदेवा चहुयुगी न देखो नायको याची लागी खंदी वाटे बहुत. एवढा महिमा वर्णन केल्यानंतर आईसाहेबांच्या डोळ्यातून पाणी आलं आणि त्यावेळेस आईसाहेबांच्या मुखातले शब्द आहेत मनी धन्य धन्य जाचे खुशी ज्ञानदेव जन्मले विठ्ठल. म्हणजे आईसाहेबांनी धन्यता ज्ञानोबाने नाही दिली, देवी रुक्मिणी मातेला दिली. आपोलिया हिता जो असे जागा धन्य माता पिता तयाच्या वेद सुद्धा हे सांगतो मातृदेवो भव पितृदेवो भव नंतर आचार्य देवो भव. भगवान सांगता सगळं तीर्थाचे धुरे जे एका माता पितरे तया असे विसिकेल शरीरे लोन कीजे. ज्या भगवान पंढरीनाथ परमात्म्याला श्री पुंडलिक रायाने पंढरी क्षेत्रामध्ये आणलं त्या पुंडलिक रायाने कुठली साधना केली होती का? नाही. आराधना कुंडलिके जननी पूजनीया जनकी फक्त मातृतीर्थ आणि पितृतीर्थाची सेवा केली, दुसरंच कुठलं काही केलं नाही. महाराज फक्त जंगलामध्ये गेले गेले असं कुठं शास्त्रामध्ये वर्णन नाही. ते फक्त केलं आपल्या आई वडिलांची सेवा केली, त्याचा परिणाम धन्य त्याची शक्ती भक्तीची हे ख्याती. तुका म्हणे मुक्ती पायी डोळे किंवा पितृसेवा पुण्य लाभला निधान ब्रह्मसनातन अंगसंगी. आई वडिलांच्या सेवेचं पुण्य, त्या पुण्यामुळंच एवढा मोठा ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा जगत जनिता जयापासून सगळं महिमंडळे झाले. तो परमात्मा तुमच्या आमच्या कल्याणासाठी उभा आहे आणि आणखी पुंडलिकरायाची सेवा करतोय. पुंडलिकरायाची सेवा करतोय, कशी करतोय? पुंडलिका अजूनही तिष्ठ, ही पुंडलिकरायाची सेवाच आहे, पुंडलिकरायाची आज्ञा आहे. जायचं नाही म्हणले देवा, नसे जावे देवा माझे गावी कुणी जायचं नाही. आलेत ना तुम्ही आता इथं, आमच्या गावाहून जायचं नाही. बरं इथं काय नाश्त्याला बसायचं नाही खाली, कीर्तन झाल्यानंतर आपल्याला बसायचंय सगळ्यांना, पण इथं नाश्ता वगैरे काय नाही देवा, जेवण उभारच करायचं, नाश्ता उभ्याच करायचं, सगळं जे काय असेल ते उभा राहूनच करायचं. म्हणजे काय भक्ती केली असेल पहा.
आपल्या पितृतीर्थाची मातृतीर्थाची सेवा केली, त्याचा परिणाम एवढा मोठा भगवान परमात्मा पंढरीनाथ परमात्मा तुमच्या आमच्या उद्धारासाठी पंढरी क्षेत्रामध्ये विराजमान आहे. इतर क्षेत्रामध्ये देव आले निघून गेले, पण पुंडलिकाची आज्ञा आहे आमच्या गावातून आता परत जायचं नाही, म्हणून पंढरी क्षेत्रामध्ये इतर क्षेत्रामध्ये देव आले, काही काळ राहिले, गोकुळ असेल वृंदावन असेल, पण तिथून कार्य समाप्तीनंतर परमात्मा निघून गेले. पण आमचं पुंडलिकरायाचा महिमा असा आहे, पुंडलिकरायासाठी परमात्मा पंढरी क्षेत्र सोडून जात नाही. विठ्ठल कशाचा परिणाम असेल, फक्त आपल्या मातृतीर्थ आणि पितृतीर्थाचा सेवेचा असणारा हा परिणाम आहे. म्हणून सेवा घडली पाहिजे. पूजने आमच्या आत्याने त्यांनी सांगितलं, मी आयुष्यभरामध्ये शेवटच्या प्रसंगामध्ये आता 100 वर्ष होतं आईसाहेबांचं, सेवा केली शेवटपर्यंत. आनंदी क्षेत्रामध्ये सेवा करून आनंदी क्षेत्रामध्येच त्यांनी श्री ज्ञानोबा यांच्या चरणी आपला देह ठेवला. आई वडिलांची सेवा करणं त्याला खूप भाग्य लागतं, कारण सहजासहजी आई वडिलांची सेवा कोणालाही घडत नाही. तुकोबराय एवढे मोठे, तुकोबराय सुद्धा नमो तया माता पित्याचे पालन, तुकोबराय त्यांना वंदन करतात, नमस्कार करतात, जे आपल्या मातृतीर्थ आणि पितृतीर्थाची सेवा करतात. आणि अशा ज्या पुण्यवंताच्या पोटी तुकोबराय सांगतात, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, शुद्ध रत्न जन्माला केव्हा येतं, बीज शुद्ध असेल तेव्हा रत्न जे असतं ते शुद्ध जन्माला येतं. रसाळ गोमटी फळं कशी येतात, रसाळ निर्माण होतात. काही फळाचा विचार केला तर काही फळं गोमटी नाहीत पण रसाळ आहेत, काही फळं गोमटे पण रसाळ नाहीत, काही फळं रसाळ नाहीत पण गोमटे. असं आपलं थोडं चिंतन करता येतं. ऊस जो आहे ऊस गोमटा नाही, ऊस बाहेर दिसे काळा, तुकाराम महाराज वर्णन करतात, वाकडा तिकडा काळा पण आत रसाचा आगळा. महाराज सांगतात फळ कसं आहे गोमटे, अनरसाचं फळ सुद्धा आहे गोमटा आहे का वरून महाराज, काटेरी दिसतं आपल्याला पण आतून जर खाल्लं तर आनंद वाटतो माणसाला, रसाळ आहे आतून. असं काय आपल्या फळाचं चिंतन करता येतं. पण एक फळ मात्र असं आहे, गोमट पण आहे आणि रसाळ पण आहे. अंतर्बाह्य शुचित्व ज्यांनी साध्य करून घेतलं, प्राप्त करून घेतलं, ते रसाळ आणि गोमट फळ कसं आहे त्या महापुरुषांचं वर्णन जगद्गुरु तुकोबराय सेवेने घेतलेल्या अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये करतो. Thank you.
वाणी देह देवाचे करणे. त्यांच्या मुखामध्ये अमृताची वाणी आहे. त्यांचा देह परमात्म्याच्या सेवेमध्ये समर्पित आहे महाराज. असे जे भगवत भक्त या महापुरुषांच्या पोटी जन्माला येतात. ज्ञानदेव म्हणे नाम जप हरेचे परंपरा त्याचे आहे की नाही. वारकऱ्याच्या घरात तर पुत्र सुद्धा एकादशी करतं. श्रीमंताच्या घरातला पुत्र एकादशीला गादीवर बिस्किट खातं. काय त्याला अर्थ आहे? भाग्यवान कोण आहे महाराज? व्हावे त्यांचे द्वारे श्वान याते जे एकादशी करतं वारकऱ्याच्या घरातला आहे. पुत्राला जरी भाकरी टाकली तरी ते खात नाही. हे सगळं पुण्य कशाचे असेल तर त्या वंशाची त्या भगवत भक्तीची परंपरा जी आहे ती परंपरा त्या अनायासे सहज एवं परंपरा प्राप्त ती परंपरा त्या पुत्ररत्नाला प्राप्त होत असते. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी तुकोबरे म्हणून तर मागतात. वैष्णवांचे नाणी होईन किडा सांगतात. त्या वैष्णवांच्या नाणीमध्ये आम्हाला किडा करा. का किडा करा तर ते भगवत भक्त स्नान करत असताना चंद्रभागा इंद्रायणी गंगा यमुना सरस्वती या पवित्र नद्यांचा उच्चार करतील आणि स्नान करत असताना त्यांच्या अंगावरचं पाणी जर आमच्या अंगावर आलं तुका म्हणे धन्य झालो संत सागरी नालो त्याने बेताळीस धरती तुकोबऱ्या वर्णन करतात. असा महिमा हा साधूच्या रजकणाचा त्यांच्या अंगावरच्या तीर्थाचा असल्यामुळं महाराज सांगतात त्या घरामध्ये सहजच जी भगवत भक्ती असते अनायासे प्राप्त झालेली असते. ते भगवत भक्त साधू पुरुष कसे असतात? महाराज सांगतात मुखी अमृताची वाणी देह देवाची कारणी. त्यांची वाणी अत्यंत पवित्र असते. ज्ञानोबाने 13व्या अध्यायामध्ये 16व्या अध्यायामध्ये 17व्या अध्यायामध्ये गोड वर्णन केलेलं आहे. तो महात्मा बोलतो कसा? त्या वाणीमध्ये दोष नसतात. वाणीमध्ये बोलत असताना अमृताची वाणी केव्हा होते? जेव्हा या वाणीतले दोष निघून जातात. वाणीमध्ये 12 दोष सांगितले. विरोधो वाजोळू प्राणुपाप ढाळू उपहासू चाळू वळू स्पर्शू आटो वेगो विंदाणू आशा शंका प्रतारणू हे संन्यासिले अवगुणू जिया वाचा. ज्ञानोबाने 12 दोष सांगितले. विरोधू ज्या बोलण्यात विरोध निर्माण होत असेल वाद निर्माण होत असेल प्राण्यांना पापामध्ये प्रवृत्ती होत असेल कुणाचा उपवास होत असेल कुणाची चालना होत असेल नाही का. तुकाराम महाराज म्हणतात ना अहो पांडुरंगी पंढरीची निवासे लावणी असे चालवून ठेवले. आशा लावली आम्हाला पण चालवून ठेवलं. तुम्ही दर्शन तर काही देत नाही फक्त आम्हाला फक्त वारीला या म्हणता. दर्शन तर देत नाही दरवाजा लावून घेतलाय फक्त वारीला या महिन्याला. म्हणजे लावणी असे चालवून ठेवले. उपहासू चालू वर्म स्पर्शू एखाद्या वर्मावर बोलणं एखाद्या व्यक्तीचा हे दोष आहे वाणीतला. आटू हट्टानं बोलणं दुराग्रहानं बोलणं वेगू वेगानं बोलणं आटू वेगू विंदाणू कपट आहे ज्याच्या बोलण्यामध्ये. आशा ज्याच्या बोलण्यातून आशा निर्माण होते. एखाद्याला म्हणतो बाबा उद्या नक्की तुमचं काम करतो बरं का. तो उद्या येतो नाही बाबा आता 2 दिवसांनी या म्हणजे अशी आशा लावणं. आशा शंका ज्याच्या बोलण्यातून संदिग्धता निर्माण होते संदेह निर्माण होतात. प्रतारणा फसवेगिरी म्हणजे असे बोलणे ज्या वाणीतून 12 दोष निघून गेलेले ती वाणी अमृताची वाणी असते. ज्ञानोबा म्हणतात असा महात्मा तर बोलतच नाही बोलण्याची नाही म्हणून बोलू जरी काही ज्ञानोबा वर्णन करतात तो पहिल्यांदा कोणाशी बोलत नाही तर माझं बोलणं कुणाला लागेल का बाबा तो कुणालाही बोलत नाही. कोणाची कवनाची दुवाळी न व्हावी भाऊ कोणाची उचलावी ऐसा भाव जीवी म्हणून उगा प्रार्थना जरी विपाय लोभे बोलो जाय ते प्रसिद्ध होय माय बापू माऊली वर्णन करतात. जर मग प्रार्थना केली जर तो बोलू लागला ज्ञानोबा तुकोबांना प्रार्थना केली ज्ञानोबा तुम्ही गीतेवर भाष्य करा. तुकोबांना विचारलं महाराज आम्हाला उपदेश करा. जेव्हा आपण त्यांना विचारतो तद्विधी प्रणिपातेने परिप्रश्नेने जर बोलू लागले तर असं वाटतं परिसे तयार होय माय बापू जसे काही माता पिताच आपल्याशी बोलतात इतकं जवळकीने बोलतात. माऊलीने वर्णन गोड केले. ते साधू महात्मा बोलताना पहिल्यांदा त्याच्या डोळ्यातून अमृत बाहेर पडतं. पुढा स्नेह पाठ झाले मागून अक्षर येतात मागून अक्षर येतात. शब्द पाठी अवतरे कृपा आधी ज्ञानोबा वर्णन करतात. शब्द नंतर आधी कृपा. एखादा भागलेला असेल थकलेला असेल नाही का एखादा आला भागलेला असेल थकलेला असेल जर आपण त्या रागानं पाहिजे तर जे बोलायचे तो विसरूनच जातो. सिनला सोयीचे महापूर ज्ञानोबा वर्णन करतात. एखादा थकलेला असेल त्याला महापूर ढकलून द्यावं तसं काय काय लोकांचं असतं. ज्ञानोबा गोड वर्णन करतात. पण हा जो महात्मा आहे महाराज पहिल्यांदा पाहून त्याचा सगळा शीन बांधलो आहे तो घालून टाकतो. माऊली वर्णन करतात जसं नाग ब्रह्म मोसेला यावं
किंवा साक्षात गंगामयाचं पावित्र्य जसं आहे तसं त्या बोलण्यामध्ये पावित्र्य असतं. पतिव्रते आले वार्धक्य जैसे पतिव्रत स्त्री असावे त्यांना वार्धक्य प्राप्त व्हावं जसं एक तेज असतं माऊली वर्णन करतात तैसे माऊली वर्णन करतात. जसं बोलणं त्याचं कसं आहे अमृतच आहे. विठ्ठल ऐसे साधारण मवा आणि सरळ शब्द जैसे कल्लोळ कधी कधी जास्त असलेली पाठ आठवत नाही तुम्ही असं पण काय काय माणसं हरिपाठात चुकतात जास्त जवळ आहे ना सामिप्यामध्ये असतं म्हणून ज्ञानोबा वर्णन करतात. सहज आणि मवाळ ते बोलणं कसं असतं सत्य असतं आणि गोमट असतं गोड असतं माणूस प्रिय असतं. सहज आणि मवाळ मिटले थोडंच बोलायचं की नाही अल्पाक्षर मी सरळ सरळ बोलणं रसाळ किंवा सरळ दोन पाठ आहेत. सद्गुरू श्री मामांच्या देशामध्ये सरळ पाठ आहे त्यामध्ये काहीच नाही महाराज अनुद्वेग कर्म वाक्य सरळ असं जे बोलणं आहे. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे वाली बाहेर पडले अमृताचे शब्द जसे प्रकट व्हावे तसं ते शब्द असतात. ज्ञानोबा गोड वर्णन केलं. शास्त्र सांगतं सत्यम प्रिया प्रियम प्रिया प्रिया सत्यम अप्रियम प्रियमच्या अनृतम प्रियात यश धर्म सनातन हे मनुस्मृतीचा श्लोक आहे. सत्य बोला प्रिय बोला. महाराज सांगतात न प्रिय सत्यम अप्रियम सत्य अप्रिय बोलू नका. काही काही प्रिय आहे पण असत्य बोलू नका. भगवंतांनी या श्लोकामध्ये सुधारणा केली. कधी कधी माणसं सत्य बोलतील प्रिय बोलतील पण ते हितकारक असेल असं नाही. अनुद्वेग कर्म वाक्यम सत्यम प्रिय हितांचय परमात्मा सांगतात. ते बोलणं कसं असलं पाहिजे हितकारक असलं पाहिजे. नाही तर माणसं खरं बोलतात प्रिय बोलतात ही जमीन माझी आहे ही जमीन माझी आहे सत्य आहे ठीक आहे गोड बोलणं काय हक्कानं नाही बोलणं चांगलं बोलणं पण ते हितकारकच आहे असं नाही. कौनाचे मायबाप कौनाचे गणगोत मुर्ग जळवत कौन हा मठ माझा आहे जमिनीचं जाऊ द्या हा मठ माझा आहे. हे सुद्धा बोलणं कसं आहे सगळं माणसाला दुःखदायकच आहे. सांगण्याचं तात्पर्य भगवंतांनी त्या वाक्यामध्ये सुधारणा केली. अनुद्वेग कर्म वाक्य सत्यम प्रिय स्वाध्याय व्यसनांचे व वाङ्मयन तप उच्चते. ते तप कसं आहे ते वाङ्मय तप आहे वाचित तप आहे. माऊली बरोबर केले. पाणी मुद्दल झाडा जाय तृणते प्रसंगीचे जिये तैसे एका बोलिले होय सर्वाहित. पाणी मुद्दल झाडाला जातं पण मध्ये आळ्यामध्ये जाताना जे पाटामध्ये जे गवत असतं तृण असतं ते सहज जगून निघतं म्हणायचं. तसं तो साधू महात्मा एकाला उपदेश करतो पण बोलताना त्या उपदेशाचा परिणाम जगाला होतो. तुकोबर आहे श्री देवी संत आपल्या जिजाबाईंना उपदेश करतात. बाई काय कर देव पहावया करिव सायास. हा उपदेश केला कोणाला केला जिजाबाईंना केला पण आपण तो जिजाबाई पुरता मर्यादित न राहता सर्व विश्वाला हा उपदेश प्राप्त झाला. विठ्ठल बोलणार आहे आपला अविवेकही फिटे अनादित्व भेटे ऐकता रुचीने विटे पिवशी जैसे. ते बोलणं असं असतं आपला अविवेक घालवतं आपल्या स्वरूपाची आपल्याला प्राप्ती करून देतं आणि इतकं गोड असतं रसाळवाणी असते म्हणतात. असं वाटतं ते संपूच नाही वाटतं. नामचं कीर्तन सुरू झालेलं असं वाटतं रटाळवाणी कधी टाईम संपवतो असं वाटतं. म्हणजे ऐकण्यामध्ये फरक असतं ना. महाराज सांगतात मुखी अमृताची वाणी ज्ञानोबा गोड 16 वाद्यामध्ये वर्णन केले. सत्य पदार्थ वर्णन करताना ज्ञानोबा गोड बोलतात. ते वाणी कशी असते एरवी फोडी कोराळे पाणी जैसे मऊपणे बुबळे झगडताही पणे नाडळे एरवी फोडी कोराळे पाणी जैसे. ते पाणी काय करतं बुबळावर जर आपल्या मारलं तर एकदम शीतलत्व प्राप्त करून देतं पण तेच पाणी डोंगराचा कडा फोडल्याशिवाय राहत नाही. तैसे तोडावया संदेह तीक जैसे का लोह श्राव्यत्वे तरी माधुर्य पायी घाली. माऊली वर्णन करतात. तोडाव्या अंतकरणातले जे काही ग्रंथी असतात त्या तोडण्यासाठी ते तलवारीप्रमाणे काम करतात बोलून आणि ऐकताना मात्र माधुर्याला मधुरतेला पायाखाली घालतात. ज्ञानोबांनी पुढे गोड वर्णन केले. कानालाच मुख निर्माण होतात. साचार विचेनी पिके ब्रह्मही भेदे. सत्यत्वानं ते बोलणं ब्रह्माचंही म्हणजे ब्रह्माचं स्वरूपाचा साक्षात्कारही करून देतं पण त्या वाणीमध्ये दोष नसतात बरं का. ते वाणी कशी असते सत्य असते आणि प्रिय असते पण सत्य असावं आणि प्रिय असावं पण ते बोलताना सुद्धा व्यवस्थित बोललं पाहिजे. सत्य आहे ते बोलताना व्यवस्थित बोललं पाहिजे. माऊलीने वर्णन केलेलं आहे एरवी गोरी कीर काना गोड तरी साचाचा पाखाळी कीड आगीचे करणे उघडपणे जळवते साच. आगी जाळते
अग्नी जाळतो हे सत्य आहे, पण आज त्या सत्याला आग लागो ज्ञानोबा. किंवा पारध्याचं गायन चालू असतं, गोरी खीर काना गोड आहे, प्रिय आहे महाराज, पण ते काय प्रिय तो त्याला काय करायचंय, त्यामध्ये त्या हरणाचा जीव जातो ना. एरवी गोरी खीर काना गोड तरी साचाचा पाखारी कीड, म्हणून माऊली वर्णन करतात. काने लागता महूर आरते विभांडी जिव्हार, ते वाचान सुंदर लावाची पा. असं बोलणं नको, ऐकताना मात्र गोड मधुतिष्ठते जिव्हागरे हृदय हाला. ज्ञानोबाने वर्णन केले. काही काही माणसं बोलताना असं बोलतात, बोलणे ती वृष्टी इंगळाची, जसं काय विष्णूच अंगावर पडतो असं वाटतं. असे जे काही माणसं असे खसखसीत माणसं बोलत असतात. माऊली वर्णन करतात. म्हणून बोलताना कसं बोललं पाहिजे. कबीर महाराज सांगतात, बातो मी बात बातो मी लात बातो मी घी शक्कर. बोलण्यामध्ये महाराज गोड बोललं, माऊली बरे तब्येत असं जर बोललं लगेच महाराज पंक्तीला बसा म्हणतात. बातो मी बात बातो मी लात आणि बातो मी घी शक्कर, लगेच असं प्रियपणा प्राप्त होत असतो. कालच गुरुवर्य परमेश्वर बाबांनी कीर्तनामध्ये सांगितलं, एक मुलगा होता, जात असताना त्याच्या मातोश्री काम करत होते शेतामध्ये. त्याचा दुसरा मित्र आला आणि मित्र आल्यानंतर तो म्हणतो, अरे म्हटले ह्या कोण लागतात तुझ्या. तो मुलगा आपल्या मित्राला सांगतो, अरे रामभाऊ तुला सांगू का, हे माझ्या बापाची बायको आहे म्हणजे. विठ्ठल सत्य आहे, प्रिय आहे का मरत नाही, प्रिय नाही असू दे, सत्य आहे भाषण, पण असल्या सत्याला आग लावायची का, ते असल्या सत्याला काही कामाचं नाही. बोलताना सत्य असावं, प्रिय असावं, गोड असावं. श्री गुरु बंकट स्वामी महाराज एक उदाहरण सांगायचे म्हणतात. एका माणसाला पैशाची काही गरज पडली, घरामध्ये 2 मुलं होती, सांगितले शेठजीकडे जा आणि त्यांच्याकडून थोडी उसनवारी करून घेऊन ये. मग तो गेला, मालीवर त्याचं घर होतं शेठजीचं. गेल्यानंतर शेठजीला पायांना मोठ्याने हसला. जी अडचण होती ती सांगितली, आम्हाला अशी अशी त्या काळामध्ये 500 रुपयाची अडचण आहे, आम्हाला द्या म्हणे. तुम्हाला देतो 500 रुपये, पण तू का हसला म्हणे. म्हणजे बाबा म्हटले, शेठजी तुमचं एवढं जाडजूड शरीर पाहिलं म्हटले, तुमची ढेरी, तुमचे पोट पाहिलं, त्याच्यामुळे मला हसू आलं म्हटले. पण हसायचं काय कारण आहे म्हणजे, शेठजी तुम्ही जर मेले तर एवढ्या संकोचित माडीवर तुम्हाला खाली काही सणायचं म्हणजे काढून. शेठजीने काय सांगितलं सेवकाला, म्हणजे याला न्या बंद खोलीमध्ये बांधा. मुलगा येत नाही म्हणून दुसऱ्या भावाला पाठवलं गरजूवंताने. मी सांगितलं, म्हटले महाराज आमचा भाऊ कुठे आहे. सांगितलं, काय तुझ्या भावाला कळतं का म्हणे, बोलायची अक्कल नाही का, कसं बोलावं ते सगळा प्रकार सांगितल्यानंतर तो म्हणतो, माझ्या भावाला काहीच कळत नाही म्हणे. शेठजी जर कदाचित तुम्ही मेले, खाली न्यायचं काय म्हणे, तुमचे तर हातपाय तुडू तर मागलाच आग लावलं म्हणे. आता त्याचाच भाऊ म्हणे. मग ह्यालाही काय केलं, ह्यालाही बांधून टाकलं. तर मुलं मुली येत नव्हते. तो वडिलांचा जो काही पिता होता तो आला, म्हणजे बाबाजी शेठजी महाराज काय चालले, काय झालं, सगळा प्रकार सांगितला. तो बाप म्हणतो, शेठजी खरं सांगू का म्हणे, ही माझी मुलं सख्खी नाही म्हणजे पोटाखालची मुलं. आता पोटाखालची मुलं म्हणजे कशी, शेठजी ऐका, कदाचित जर तुम्ही मेले, तुमच्या पत्नीनं दुसरा नवरा केला, तर तुमची मुलंही पोटाखालची होतात. एवढं असं बोलल्यावर तो जो काही शेठजी जोड्यानं मारणार नाही का महाराज. महाराज वर्णन करतात, शब्द कसा आहे, शब्द बोलताना माणसानं एकदम सुंदर बोलले पाहिजे. मधुरावाणी होती
मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणे. अशा भगवत भक्ताचा जो देह असतो त्याची वाणी अत्यंत पवित्र असते, शुद्ध असते, अमृत स्वरूप असते. त्याचा देह परमात्म्याच्या सेवेमध्ये खर्च झालेला असतो. 18व्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा श्री अर्जुन महाराजांना इतकं गोड सांगतात, सर्व गुह्यतम भूयः शृण्वे परम वचः. तुला गुह्यतम सांगतो, गुह्यतर आणि गुह्यतम. मग असं बोलत असताना परमात्मा सांगतात, मी तुला असं वाक्य सांगणार आहे, आता ऐक म्हणे अर्जुना, असं वाक्य सांगणार आहे जे बोलल्यानंतर जगातले सर्व गुह्य उघडे होणार नाही, चव्हाट्यावर येणार. मी असं वाक्य तुला बोलेन ज्या वाक्यामुळं जगातले सर्वचे सर्व गुह्य हे उघडे होणार आहेत. काय वाक्य आहे ते? मन्मनाभ मद्भक्तो मध्याजी माम नमस्कुरु मामे वैशेषे सत्यंते प्रतिजाने प्रियोसे मे. परमात्म्याने सांगितलं काय कर, तरी बाह्य आणि अंतरा आपल्या सर्व व्यापारा मज व्यापका ते विराट विश्वकरी. देह देवाचे कारणे म्हणजे काय? आपला अंतर व्यापार आणि आपला बाह्य व्यापार परमात्म्याला मिसळलेला असला पाहिजे. आघवा अंगी जैसा वायू मिळवणे आहे आकाशा, तू सर्व कर्मे तैसा मदसीचे असं ज्ञानोबा सांगतात. जसा वायू आकाशाला प्रत्येक घटनेमध्ये वायू हा आकाशाला धरून असतो, तसं तो सर्व कर्मामध्ये काय कर, माझ्या ठिकाणी एकरूप हो. दृष्टी कुठं ठेव, श्रवण कुठं ठेव, किंबहुना आपुले मन गरी माझे एकायतन माझे नि श्रवणे कान भरून निघाले. आपलं मन माझ्या ठिकाणी ठेव. म्हणून श्रवण माझ्या कथामृताने ज्ञानेश्वरी श्री गाथाच्या श्रवणाने काय कर, कान भरून टाक. दृष्टी कुठं ठेवू, आत्मज्ञाने चोखडी संतजे माझी रूपणी. आत्मज्ञान संपन्न जे तत्ववेत्ते महापुरुष आहे, त्या तत्ववेत्त्या महापुरुषांच्या ठिकाणी तुझी काय कर, दृष्टी ठेव. अजून काय करू, हाताचे करणे का पायाचे चालणे ते होय मज कारणे तैसे करी. ज्ञानोबा सांगतात हाताच्या ज्या क्रिया आहेत, पायाचं जे चालणं आहे ते सर्व माझ्या ठिकाणीच कर. ज्ञानोबा मी सर्व वस्तीचे वसोटे माझे नामे जे चोखटे ते जीवा यावया वाटे वाचेचे लावी. माझं सर्व ठिकाणी वास आहे. अशा असताना माझं विश्वंभराचे जे 1000 नाव आहे, माझ्या प्राप्तीसाठी ते 1000 नाव तुझ्या मुखामध्ये अखंड ठेव. आपुला परावा ठाई उपकरसी पांडवा त्याने यज्ञ होई बरवा यज्ञ हो माझा. आपले असतील परावे असतील ते सर्वांच्या सेवेसाठी म्हणजे थोडक्यात परोपकारासाठी हा तुझा देह जो आहे तो देह खर्च कर. मग तिथं काय होईल, जाऊन या भूतद्वेषू नमवय नमवय इची येऊ. सर्वत्र नमस्कार माझ्या अनुसंधाने कर, भूतद्वेष निघून जाईल. मग भरलेल्या जगात तू जाऊन या तिजयाचे मातू, या भरलेल्या जगामध्ये तिसरा निघून जाईल. फक्त मी आणि तू अशी अवस्था प्राप्त होईल. कशामुळे होईल, तू मन हे मीची करी माझ्या भजनी प्रेम धरी. सर्वत्र नमस्कार मध्ये एखादे माझे अनुसंधाने लेख संकल्प जाणे निश्चेक मध्याची चोख याचे नाव देहाचे कारण याचे नाव आहे की नाही. एवढं सगळं समर्पित परमात्म्याला करणं किंवा तुकोबा सुद्धा गोड वर्णन करतात. घेई घेई माझे माझ्या विठोबाचे गुण मनात येते धाव घेई आहे विठोबाची पायी तुका म्हणजे जीवा नकोसो सोडवे केशव म्हणजे देह देवाचे कारणी. सर्व इंद्रियाचा व्यापार, अंतर्बाह्य इंद्रियाचा व्यापार परमात्म्याशी संलग्न झाला न झाला
तर तो काय होत असतो, देह परमात्म्याच्या चरणी समर्पित होत असतो. देह देवाचे कारणे. डोळ्यानं जे पाहायचे, डोळ्याचे देखावे, कानानं ऐकावे, मनी जे भावावे, बोलावे वाचे, ते आत बाहेर आगे मीची करून घालावे. सदभ्यासे निरंतर ज्ञानोबाने सांगतात, डोळ्याने देवालाच पाहावं, कानाने परमात्म्याच ऐकावं, वाणीने परमात्म्याचेच गुण गावे, हाताने परमात्म्याची सेवा करावी, पायाने परमात्म्याच्या धामाला चालत जावं. अशा सर्व इंद्रियाचा व्यापार ज्या भगवत भक्ताचा परमात्ममय झालेला असतो. इंद्रियाचा व्यापार परमात्ममय झाला, पण अशा भगवत भक्ताचं चित्त कसं असतं, अभंगाच्या 3ऱ्या चरणात. चित्त अंतकरण कसं असतं, गोड चिंतन करतात. सर्वांग निर्मळ, सर्वांग शरीर अंतर्बाह्य शुचित्व ज्यांच्या ठिकाणी आहे. जे अंगी निष्काम आचारू, जीवी वेद साचारू, सभाय घडला आकारू, शुचित्वाचा माऊली वर्णन करतात. अंगाच्या ठिकाणी म्हणजे अंतकरणाच्या ठिकाणी, शरीराच्या ठिकाणी निष्काम आचार आहे. जीवी म्हणजे अंतकरणामध्ये विवेक जागृत आहे. सभाय घडला अंतर्बाह्य तो शुचित्वाची मूर्ती आहे. तुकोबराचे एक गोड प्रमाण आहे. तुकोबरा सांगतात, सकळ चिंता मनी शरीर
सगळं चिंता शरीर जरी अहंकार समूळ आशा निंदा हिंसा नाही कपट देहबुद्धी निर्मळ स्फटिक जैसा बाहेरी कर्मे शाळाला भीतरी ज्ञाने उजळला ही दोही परी आला पाखाळा एका माऊली सांगतात बाह्य शुचित्व कर्माने मृत्तिका आणि जळ बाह्य येणे मिळे निर्मळ होय बोले वेदाचे माऊली वर्णन करतात मृत्तिका आणि जळाच्या द्वारे बाह्य शुचित्व संपादन प्राप्त करून घेतलं आणि अंतकरणामध्ये ज्ञान आहे म्हणून अंतकरण शुद्ध आहे यालागे बाह्य विभागो कर्मे दुधला सांगू ज्ञाने फेडेला वंगू अंतरीचा माऊली वर्णन करतात बाह्य शुचित्व कर्मानं केलं निष्काम आचरणानं केलं अंतकरण माऊली वर्णन करतात असं कधी घडत नसतं शुचित्वाचाच वा विठ्ठल गोड वर्णन करतात तो जो काय आहे महात्मा शुचित्वाची मूर्तिमंत असतात तो आकार आहे महात्मा माऊली वर्णन करतात अंतकरणामध्ये ज्ञान असलं पाहिजे मग बाह्य क्रिया त्या ज्ञानाप्रमाणे होत असते ज्याची बाह्य क्रियेप्रमाणे ज्याचं ज्ञान असतं त्याचं पतन होतं ज्ञानाप्रमाणे क्रिया असली पाहिजे क्रियेप्रमाणे ज्ञान नसलं पाहिजे माऊली वर्णन करतात मद्याची बाटली आहे घडा आहे मदिऱ्याचा घडा आहे त्या मदिऱ्याच्या घड्यामध्ये आपण चंद्रभागेचं पाणी टाकलं मदिऱ्याचा घडा पवित्र होईल का हो मदिऱ्याचा घडा कधीही पवित्र होऊ शकत नाही तसं अंतकरणामध्ये ज्ञान असलं पाहिजे मग बाह्य शुचित्व सिद्ध होतं जर बाह्य शुचित्व नसेल क्रियेप्रमाणे जर आपण वागू लागलो आपल्या मनासारखं वागू लागलं तर क्रियेप्रमाणे ज्ञान बदलत असतं विठ्ठल एरवी तरी पंडुसुद्धा अंतर शुद्ध नसता बाह्य कर्म तत्वता विटंबुगा अंतकरण शुद्ध नसेल आणि बाह्य शुचित्व असेल तर त्याला फारसं संप्रदायामध्ये महत्व दिलं जात नाही माऊली वर्णन करतात जी काही कटुदुधिया मातीला गळे देसा गाढव तीर्थी नाणीला गाढवला चंद्रभागेचं मशी आंघोळीच करतात ना गंगेमध्ये गाढवला तीर्थामध्ये स्नान घातलं काय फरक पडणार आहे महाराज नाव तुकोबाराने गोड वर्णन केलंय एक कथा सांगतात ना बिरबलाची बादशाह म्हणाला म्हणजे महाराज हमको बम्मन बनवा म्हणते मुसलमानाचा काही ब्राह्मण होऊ शकतो का महाराज मुसलमानाचा ब्राह्मण नाही होऊ शकत आता तो बिरबल हुशार होता गंगेवर गेला गंगेवर जाऊन केलं गाढव घेतला त्या गाढवाला अशा प्रकारे जे काही रामदेव बाबाचं साबण आणलं चांगलं बाबांचं साबण आणलं सुंदर त्या साबणाने काय केलं योगास ते घासू लागला एक साबण केलं दुसरं साबण केलं तो राजा आला म्हणजे बिरबला काय करतो म्हणजे गाढवाचं घोडं करतोय म्हणा हिंदीमध्ये बोललो काय करावं म्हणजे गदी का घोडा बनायला लावून म्हणले अरे तू किती जरी रामदेव बाबांचे साबण आणले तरी काय गाढवाचं घोडं होतं ना कधी होऊ शकत नाही तर महाराज जर गंगेच्या स्नानानं गाढवाचं घोडं होत नाही तर एकादशी करून काय मुसलमानाचा ब्राह्मण होईल का म्हणे विठ्ठल गाढव कीर्तीनं आणला भोपळा आहे कडू आहे महाराज कितीतरी साखर गोड लागेल का महाराज वो सगळं आहे कुणीच नाही घरामध्ये तोरण बांधलं त्याला काही अर्थ आहे का पंढरी क्षेत्रामध्ये काही काही मठ आता ओसड पडलेले आहेत त्या मठाला जाऊन तोरण बांधलं तिथं काही ज्ञानेश्वरी नाही काहीच नाही काय चालेल का महाराज नाही एखाद्याला दशमीलाही जेवायला मिळालं नाही एकादशी निर्जला झाली द्वादशीला काही आमंत्रण मिळालं नाही मग इथे कीर्तनाला आला आणि बाबा तुम्ही आलेत कीर्तनाला म्हटले जेवण करताना मी तुम्हाला वाढणार नाही काय केलं जिलबी लाडू गुलाबजामुन सगळे पोटाला बांधले सगळे आता तृप्ती होईल का महाराज उपवासी अन्य लिंपिले उपवास पोटाला अन्न बांधलं तृप्ती होईल नाही कुंकुम सिंदूर केले कांतहिने महाराज सांगतात कळस ढेमाचे पोकळ जळ वैले झळाळ काय करू चित्री फळ आतू शेण तैसे कर्म वरचिले कडा न सरे थोर मोले कुडा नवे मदिरेचा गडा पवित्र गंगे म्हणून अंतर्ज्ञान व्हावे मग बाहेर व्हावे स्वभावे एरवी ज्ञान कर्मे घडे ऐसे एक होते माऊली सांगतात कर्मानं ज्ञान प्राप्त होत नाही ज्ञानानुसार क्रिया पाहिजे विठ्ठल किती शुद्ध असतो माऊलीने गोड वर्णन केलेलं आहे जसं आपण पंक्तीमध्ये माणसं बघून वाढतो सूर्य प्रकाश देताना कधी माणसं बघून प्रकाश देतो का महाराज कोण प्रकाशो
नखरी ठेवी चंडांशू तैसे जयाचे मन माणूसा प्रती आण नव्हे आणि वर्तन ऐसे जगाची सरळ जगीचे जुनाट भाग आपपर हे सोय जाणले नाही माऊली वर्णन करतात. फाकलिया इंद्रियवरा परिवारून आहे कोपरा तसं कोण कोपरा नाही जीव जसं इंद्रियावर म्हणजे कमळ फाकल्यानंतर त्याच्यामध्ये काही त्रुटी राहतात का नाही त्याचं अंतकरण विकसित असतं प्रफुल्लित असतं. त्या अंतकरणामध्ये कोण कोपरा नसते जागा नसते कपट नसते. कसं अंतकरण शुद्ध असतं माऊली वर्णन करतात. 10 इंद्रिय प्रांजळे निष्प्रपंच निर्मळे 5ही पालो मोकळे 8ही पर 10 इंद्रिय निष्प्रपंच आहेत 5ही पाल पंचप्राण सदा मोकळे कधी या म्हणे आणि घेऊन जा. माऊली वर्णन करता अमृताचे धार तैसे गुरु अंतर जसं चंद्रभागा देवीचं पाणी असावं गंगेचं पाणी असावं तसं अंतकरण असं पवित्र आहे. माऊली वर्णन करतात घडा घेतला आपण सोन्याचा घडा घेतला आणि त्या सोन्याच्या घड्यामध्ये चंद्रभागेचं पाणी भरलं किती पवित्र त्याचा आपला असतो जर्मनचा तांब्या तो जर्मनचा तांब्या घेऊन आपण जातो चंद्रभागेवर काय त्याला महत्व आहे. गंगेच्या पाण्यामुळे तांब्या ठीक आहे पवित्र होईल पण घडा सुद्धा सोन्याचा आहे. तुकाराम महाराज वर्णन करतात सोन्याचा कळस माझी भरला सुरारस त्याला काय अर्थ आहे का त्याला काही अर्थ राहत नाही. महाराज गोड वर्णन करतात असं शुचित्व ज्याच्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. मृत्तिकेचा घट माझी अमृताचा साठ मृत्तिकेचा घट माझी अमृताचा साठ महाराज मातीचा घड आहे मध्ये अमृत आहे. सोन्याचा कळस आहे मध्ये मध्य आहे त्याला काय अर्थ आहे का नाही. दोन्ही पण नाही चालत सोन्याचा कळस आणि मध्य पण नाही चालत. मृत्तिकेचा घट आणि अमृत पण चालत नाही. सोन्याचा घट असावा आणि अमृत असावं. आत्मा एकदम निर्मळ असतो. माऊली वर्णन करतात विकल्प जेणे उपजे नाथिने विकृती निपजे अप्रवृत्तीची बीजे अंकुर घेते. ज्या घटनेमुळं अंतकरणामध्ये संदिग्धता निर्माण होते विकल्प निर्माण होतो विकृती निर्माण होते विकार निर्माण होतात निषिद्ध कर्मामध्ये प्रवृत्ती होते ते ऐके देखे अथवा भेटे परी मनी काहीच नमटे. ते ऐकलं डोळ्याने पाहिलं भेटलं तरी मनी काहीच नमटे. मेघरंगीनं काटे गमत असे आकाशामध्ये इंद्रधनुष निर्माण झाल्यानंतर त्या रंगामुळं आकाश मळतं का महाराज आकाश कधी मुळत नाही. माऊली सांगता भेटल्या वाटेवरी चोखे आणि महारे तेत नाकरेत यापरे राहतो जाणे पतिपुत्रा ते अलिंगी एकची ते तरुणांगी पुत्र भावाच्या अंगी लगेची काम. जशी एखादी स्त्री पतीला आलिंगन देते पुत्राला आलिंगन देते पण त्या आलिंगनामध्ये भेद असतो तसं हृदय समोर संकल्प विकल्पाच्या ठिकाणी जे काही हृदय असतं ओळख झालेली असते त्याच्या हृदयामध्ये इतकी पवित्रता निर्माण झालेली असते. अप्रवृत्तीची बीज अंकुर घेतात तरी सुद्धा ते दृष्टीनं पाहिलं ऐकलं प्रत्यक्ष भेटलं तरी मनामध्ये इंद्रियाचे निमे विषयावर तरी लोळे तरी विकाराचे निविटाळे निंपीजे ना विठ्ठल पवित्र झालेला आहे. तो मूर्तिमंत शुचित्व त्याच्या रूपानं प्रकट झालेले आहे. तुकाराम महाराज सांगतात मुखी अमृताची वाणी देह देवाचे करणे. अशा साधू पुरुषाचं जर आपल्या दर्शन घडलं काय फळ आहे अभंगाच्या Thank you.
सर्वांग निर्मळ चित्त श्री संत रोहिदास महाराजांची कथा आपल्याला माहिती आहे. रोहिदास महाराज चर्मरंगू लागे रोहिदासा संगे कबीराचे मागे शेदेविणी. भगवान परमात्मा संत शिरोमणी रोहिदास महाराजांच्या बरोबर चर्मरंगू लागायचे. त्याचा किती मोठा अधिकार होता. काशी क्षेत्रामध्ये ते सेवा करायचे. करीत असताना तिथं वारकरी किंवा इतर जे लोक होते ते यायचे काशीला. म्हणायचे बाबा तुम्ही काशीमध्ये राहता, कधी गंगेमध्ये स्नान करता का, कधी विश्वनाथाचं दर्शन करता का म्हणे. ते म्हणे नाही म्हणे सर्वात्मका ईश्वर स्वकर्म कुसुमाची विरा पूजा केली होय अपार वर्ष लागली मी काहीच करत नाही म्हणे. वाटेला आलेलं मात्र कर्म जे आहे ते मात्र कर्म करतोय. तर ते पोचायचे जरा असं बोलायचे मला तुम्ही काय देवाची सेवा करता गंगेला जाता का नाही म्हणे आम्हाला तर गंगेचं काही स्नान घडत नाही. तर काय करा तुम्ही गंगेच्या स्नानात चालले ना एवढं आमच्या जे काय दक्षिणा आहे 5 पैसे काय असते 10 पैसे 50 पैसे दक्षिणा मात्र काय करा आमच्या आईसाहेबांना समर्पण करा. तो जो का कापडी होता यात्रेकरू होता त्याने ती दक्षिणा घेतली गंगेमध्ये बुडी मारली. आईसाहेब म्हटले संत रोहिदास महाराजांनी दक्षिणा तुम्हाला दिलेले तुम्हाला समर्पित हो अशी टाकल्यानंतर हात उभा राहिला गंगेतून बरोबर हात आला. आपण लाख रुपये टाकले तर हात वर येणार नाही. संत श्रेष्ठ रोहिदास महाराजांनी दक्षिणा टाकली. आईसाहेबांचा हात वर आला. सुवर्णजडित कंकण स्वीकार केला आणि प्रसाद म्हणून ते हातात सुवर्ण रत्नजडित जे कंकण आहे ते कंकण भेट म्हणून त्या यात्रेकरूला दिल्यानंतर प्रकार असा घडला गेला. ते कंकण आता म्हटलं मी काय करणार सुवर्णाकडे गेला सोनाराकडे गेला विकलं. ते सुवर्ण कंकण त्या सोनाराला वाटलं आपण काय केलं पाहिजे राजाला दिलं पाहिजे. ते राजाच्या आपल्या ज्या आईसाहेब आहे धर्मपत्नी राजाच्या धर्मपत्नी त्यांना शोभून दिसेल. ते राजाकडे गेला एक कंकण दिलं हातामध्ये त्या राणीसाहेबांच्या कंकण घातलं गेलं. पण त्या आईसाहेब म्हटले राणीसाहेब म्हणाल्या अहो महाराज म्हणले पती महाराज एका हातातच कंकण आहे म्हणे दुसऱ्या हातात पण कंकण पाहिजे ना शोभून दिसेल का. एका हातातच कुंडल घातलं शोभून दिसतं का मला नाही दिसत. सांगितलं दोन्ही हातात पाहिजे कंकण मग आणायचं कुठून. राजेसाहेब कुठे आले सोनाराकडे आले. आता सोनारला तो यात्रेकडे शोधावं लागलं कापडीला कुठे सापडण्याचं त्या कापडी म्हणजे यात्रेकडे म्हणतो बाबा हे सुवर्ण कंकण तुम्ही आणले कुठून आणले गंगा देवीने दिलेले आहे म्हटले. मग आता आणायचं कसं सहजासहजी काही प्राप्त होऊ शकत नाही. समर्थ श्री संत आपले सद्गुरू रोहिदास महाराजांनी गेले. महाराज म्हणे असा असा प्रकार घडलेला आहे. आता काय करा मला ते आणखी कंकण पाहिजे. ते रोहिदास महाराजांना काय होतं ते चर्माचं ते भांडं असतं चर्माचं त्यात पाणी असतं ते पाणी होतं. महाराजांनी काय केलं ते दक्षिणा होती आपली 50 पैसे काय ती 50 पैसे दक्षिणा गंगेमध्ये सुद्धा गेले नाही. म्हणून तर तो जो अभंग आहे मन शुद्धता काय करशी माळा मंडी सकाळ भूषणाशी हरीच्या गुन्हे गरजा ते सदा आनंद तया मानसी तन मन धन दिले पुरुषोत्तमा आशा नाही कवनाची तो तुका म्हणे तो परिसावने आगळा काय महिमा वर्ण त्याचं मन अंतकरण सर्वांग पवित्र आहे त्याला बाह्य कर्माचं विशेषत्व काय नसतं. मन चंगा तो काठवत नाही गंगा. वा वा मन चंगा तो काठवत नाही गंगा. मी पुढे सांगणारच होतो विठ्ठला. बाबांनी सांगितलं दक्षिणा समर्पित केल्यानंतर त्या चर्माच्या भांड्यातून महाराज आईसाहेब आईसाहेबाचा हात प्रकट झाला. ते सुवर्ण कंकण आहे ते प्राप्त झालं म्हणून त्या म्हटले महाराज मन चंगा तो काठवत मी गंगा. अंतकरण जर पवित्र असेल तर बाह्य क्रियेचं विशेषत्व त्यामध्ये नसतं. बरोबर
गंगादेवीचा जो काही प्रसाद आहे तो प्रसाद त्या राजासाहेबांना दिला. सांगत आपले संत महात्म्याचा महिमा असा आहे, साधू पुरुषाचा महिमा असा आहे, जेथे देखे तेथे तुझीच पावले, विश्वावगे कोंडाटले, रूप गुणनाम अवघा मेघश्याम. महाराज सांगतात चालता प्रदक्षिणा निद्रा लोटानं दंडवत तुझं प्रती. भगवत भक्त साधू महात्मा जर जाऊ लागला तर त्याची ती प्रदक्षिणा आहे, चालता प्रदक्षिणा. साधू महात्मा जर झोपला तर ते परमात्मा दंडवत आहे. आपण प्रदक्षिणा करतो पण बॅनर बघतच प्रदक्षिणा करतो, पोस्टर बघत बॅनर बघत हरिपाठ चाललेला असतो, तिकडून एखादा काहीतरी भंग असतो लागलेला, ते ऐकलं की हरिपाठ गेला निघून आपला. म्हणजे आपली प्रदक्षिणा अशी असते, प्रदक्षिणा करून आपली प्रदक्षिणा जमा होत नाही, पण त्यांची झोप त्यांचं चालणं प्रदक्षिणामध्ये जमा होतं. दंडवत तुझं प्रती. ज्ञानोबा वर्णन करतात झाल्या तीर्थरूप सांगतात 22 नदी खूप. त्या महापुरुषाला सर्व 22 नदी खूप अवघे गंगाजल झाले, सगळे गंगा झाले, सगळ्या चंद्रभागात झाल्या. कुठल्याही झोपडीमध्ये राहू, महाल मंदिरे माड्या घरे झोपड्या अवघी देव देवाईले, सगळ्या झोपड्या सगळ्या महाल त्याला पांडुरंगाचं राहू झालं. ऐके काली ते हरिनाम ध्वनी. आम्ही कीर्तनात बसतो तरी आम्हाला बाहेरचा भोंगा ऐकू येतो, पण ते सहज जरी झोपडीमध्ये बसले ऐके काली ते हरिनाम ध्वनी नाना शब्द होत झाले. नामोबाला सांगतात तुका म्हणे आम्ही या विठोबाचे दास सदा प्रेम सुखे धालोरे. असे जे भगवत भक्त वाचा बोले ते तुझेची गुणवाद, मंत्र जप कथा स्तुती, ते भगवत भक्त बोलू लागले तर त्यांचे वाणीच्या द्वारे परमात्म्याचं स्तवनच होतं. वाचा बोले ते तुझेचे गुणवाद मंत्र जप कथा स्तुती. ते भगवत भक्त भोजन सारू ठाय फलथान बोल काय पूजा तुझं होती. तुकोबरे सांगतात तो साधू महात्माचा प्रसाद ग्रहण करू लागला तर तो देवाला नैवेद्य आपोआप समर्पित होतो. माऊली सांगतात एवं तो बोले तो स्तवन, तो देखे ते दर्शन, अद्वया मदगमन तो चाले तेची, तो करी ते तुली पूजा, तो कल्पितो जपू माझा, हे असो त्याची कपी ध्वजा समाधी माझी. विठ्ठला भाग्यवशात सत्कर्माच्या परिपाकानं अशा साधू पुरुषाचे महापुरुषांच्या आपल्या जीवनामध्ये जर दर्शन झालं तर श्री तुकोबऱ्या सांगतात तुका म्हणे दर्शने ताप जाती, तुका दर्शने विश्रांती. अशा साधू पुरुषाचं जर आपल्याला दर्शन झालं त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिल्या चरण वैष्णवांचे तुका म्हणे त्रिविध ताप म्हणजे आधी भौतिक आधी दैविक आध्यात्मिक सगळं चिंतन आपल्याला माहिती आहे. निळोबऱ्यांचा गोड अभंग आहे. देहामध्ये रोग प्रकट होणं, भूत म्हणजे उपद्रव प्राप्त होणं किंवा दैवी अतिवृष्टी का अनावृष्टी हे क्रमाक्रमानं आधी भौतिक आधी आध्यात्मिक आणि आधी दैविक हे तापाचं चिंतन आहे. पण असा साधू पुरुष आपल्या भाग्यवशात आपल्याला प्राप्त झाला, तो सत्कर्माच्या परिपाकानं आपल्याला जर प्राप्त झाला तर आपले सगळे जे काही त्रिविध ताप आहेत महाराज सांगतात की त्रिविध ताप निवृत्त होतात. दर्शने विश्रांती महाराज सत्कर्म परिपाकात ते करुणा निधनोद्धतः प्राप्यती रतनुच्छायां विश्रामन्ति यथा सुखं विश्रांता विश्रांती जर जीवाला प्राप्त करून घ्यायची असेल, विश्रांती शब्दाचा अर्थ आहे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. अशी जी निर्वाण शांती आहे, साध्य शांती आहे, पराविश्रांती आहे, ती पराविश्रांती साधू पुरुषाच्या कृपेने त्यांच्या दर्शनाने आपल्याला प्राप्त होऊ शकते. सांगता तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती मुख्य अमृताची वाणी देह देवाचे कारणी ज्ञानेश्वर
विजयालक्ष्मी विष्णू नायकवाडी यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणाचं हरिकीर्तन हरिभक्तीपरायण श्री गुरु ज्ञानेश्वर माऊली कदम यांनी अक्काजींच्या विनंतीला प्रसन्नपणे मान देऊन या ठिकाणी आजची कीर्तन सेवा संपन्न झाली. आज दुपारी 3:30 ते 6:30 या वेळेमध्ये वेदमूर्ती भागवत कथा प्रवक्ते अनंतशास्त्रीमुळे आळंदी देवाची यांच्या कथेला शुभारंभ होईल. उद्या प्रेममूर्ती प्रेमभंडारी संत शिरोमणी नामदेव यांच्या सोहळ्याचं प्रस्थान असल्यामुळे उद्या सकाळची हरिकीर्तन सेवा हरिभक्तीपरायण रवी महाराज सुपाळे यांची 9:30 ते 11 या वेळेमध्ये होईल. सर्वच भाविकांनी, वारकऱ्यांनी, साधकांनी, श्रवणार्थी इच्छुकांनी या सर्व सोहळ्याचा आवर्जून लाभ घ्यावा.